नमस्कार, स्वागत आहे तुमचं MPSC वॉरियर या यूट्यूब चॅनलवर। वर्णाचे आपण स्वर आणि स्वरादी असे दोन प्रकार पाहिले आहेत। आता त्याचा तिसरा प्रकार म्हणजेच व्यंजन आपण आज पाहणार आहोत। व्यंजन अगोदर 34 होते, आता त्यांची संख्या 36 झालेली आहे। व्यंजन म्हणजे काय? तर व्यंजन म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार करताना आपल्या जिभेचा स्पर्श तोंडातील ओठ, टाळू आणि दात यांना होतो, त्यांना व्यंजन असे म्हणतात। किंवा व्यंजन दुसऱ्या प्रकारे सांगायचं झालं तर व्यंजन म्हणजे स्वतंत्र उच्चारस्थान नसलेले किंवा ज्याचा उच्चार करताना आपल्याला स्वरांचं सहाय्य घ्यावं लागतं, त्यांनाही व्यंजन असं म्हणतात। व्यंजनाचे 6 प्रकार आहेत। स्पर्श व्यंजन, अर्धस्वर किंवा अंत्यस्थ, उष्मे किंवा घर्षक, महाप्राण, स्वतंत्र किंवा द्रविडियन आणि संयुक्त व्यंजन। सगळ्यात अगोदर आपण स्पर्श व्यंजन पाहणार आहोत। स्पर्श व्यंजनांची संख्या आहे 25। स्पर्श व्यंजनांचे 3 प्रकार पडतात। कठोर, मृदू आणि अनुनासिक। अनुनासिक म्हणजे अगोदर सांगितल्याप्रमाणे नाकातून उच्चार होणारे। कठोर मध्ये येतात क, ख, मृदू घ, ग, घ आणि अनुनासिक आहे ग, ग। याचा उच्चार ड असा करतात, परंतु त्याचा उच्चार आहे ग, वाङ्मयातील ग। या वर्गाला क वर्ग सुद्धा म्हणतात। जर याचा उच्चार करताना आपला उच्चार हा आपल्या कंठातून निघतोय, क, ख, ग, घ आणि ग, म्हणून याला कंठ वर्ग असं सुद्धा म्हणतात। याच्यावर प्रश्न विचारतात, क वर्गातील वर्ण कोणते आहेत किंवा पुढे जे मी आता वर्ग घेणार त्या वर्गातील व्यंजन कोणते आहेत किंवा वर्ण कोणता आहे, त्या वर्णाला काय म्हणतात। जसं की ह्या क वर्गाला कंठ असं सुद्धा म्हणतात। पुढचा वर्ग आहे च वर्ग, ज्याला तालव्य असं म्हणतात। तालव्य का म्हणतात? च जेव्हा मी म्हणतीये तेव्हा माझ्या जिभेचा स्पर्श टाळूला होत आहे, म्हणून त्यांना तालव्य म्हणतात। बघा, च, छ, ज, झ आणि य, याला खूप जण त्र म्हणतात। नंतर आहे ट वर्ग, ज्याला मूर्धन्य असं म्हणतात। जेव्हा मी ट, ठ असं म्हणतीये तेव्हा माझी जीभ वरच्या बाजूने थोडी वळतीये, फोल्ड होतीये, म्हणून त्यांना मूर्धन्य असे म्हणतात। ट, ठ, ड, आता ड आलाय, ढ आणि न, मोठा न। नंतरचा आहे त वर्ग, ज्याला दंत्य असं म्हणतात। जिभेचा स्पर्श उच्चार करताना दाताला होतोय। त, थ, द, ध आणि छोटा न। पुढचा वर्ग आहे प वर्ग, ज्याला औष्ठ्य असं सुद्धा म्हणतात। जिभेचा स्पर्श उच्चार करताना ओठांना होतोय किंवा ओठांचाच जास्त करून उपयोग होत आहे या वर्णांचा उच्चार करताना। प, फ, ब, भ आणि म। टोटल 25 स्पर्श व्यंजन आहेत। वर्गावरून प्रश्न विचारले जातात। याच्यानंतर व्यंजनाचा दुसरा प्रकार आहे अर्धस्वर, मग आहे उष्मे आणि मग येतोय महाप्राण। परंतु मी महाप्राण अगोदर घेतीये, कारण इथे हेच मला परत महाप्राणाच्या वेळेस लिहावं लागेल, म्हणून मी अगोदर महाप्राण घेतीये। महाप्राण 14 आहेत एकूण।
कोणते कोणते? कठोर मधली दुसरी लाईन आणि मृदू मधली दुसरी लाईन, हे टोटल 10. ह, श, श आणि स, हे 4. 5 आणि 5 10 आणि हे 4 14. असे टोटल 14 महाप्राण आहे. महाप्राण म्हणजे काय? जेव्हा मी यांचा उच्चार करते तेव्हा मोठ्या प्रमाणात हवा बाहेर फेकल्या जात आहे. किंवा ट्रिकनुसार लक्षात ठेवायचं झालं तर इंग्लिशमध्ये ख आपण KH लिहितो. इथे मी ख या सगळ्यांचे पाय मोडलेले आहेत. हे पूर्ण क ख ग नाही आहेत, पूर्ण क असा असतो. ज्यावेळेस क आणि अ स्वराचं सहाय्य जेव्हा घेतलं जातं तेव्हाच कोणतंही व्यंजन पूर्ण होतं. इथे मी स्वरांचं सहाय्य घेतलं नसल्यामुळे सगळ्यांचे पाय मोडलेले आहेत. म्हणून जर इंग्लिशमध्ये असं ख लिहायचं झालं तर त्याचा स्पेलिंग हे होणार आहे के आणि एच. ह्या सगळ्यांमध्ये एच लागणार आहे. घ ह्या सगळ्यांमध्ये काय लागणार आहे? एच लागणार आहे. हे ट्रिक लक्षात ठेवायची झाली तर महाप्राण कोणतं आहे तर त्याच्यामध्ये जर एच लागत असेल तर डोळे झाकून तो महाप्राण आहे. ठीक आहे. तर आपण दुसराही प्रकार पाहिलेला आहे व्यंजनाचा, महाप्राण. तिसरा प्रकार बघूयात आता, अर्धस्वर किंवा ज्याला अंत्यस्थ असं सुद्धा म्हणतात. कोणते कोणते आहेत अर्धस्वर? य, र, ल आणि व, हे 4. अर्धस्वर काय म्हणताय? जेव्हा मी य म्हणते तेव्हा मला स्वराचं थोडंसं सहाय्य घ्यावं लागतंय. कोणत्या स्वराचं सहाय्य घ्यावं लागतंय? ई या स्वराचं. र म्हणताना मला रू या स्वराचं सहाय्य घ्यावं लागलेलं आहे. इथे रू आणि इथे ऊच या स्वरांचं सहाय्य घ्यावं लागलं असल्यामुळे किंवा यांच्यामध्ये कुठेतरी हे स्वर लपलेले असल्यामुळे यांना अर्धस्वर म्हणतात किंवा याला अंत्यस्थ सुद्धा म्हणतात. कारण हे स्वरांच्या नंतर येतात, शेवटी येतात, अंतिम स्थानी येतात म्हणून. त्याच्यानंतरचा प्रकार आहे व्यंजनाचा उष्मे. उष्मे आहेत श, श आणि स, जे की महाप्राण आहेतच. यांचा उच्चार करताना आपल्या जिभेमध्ये आणि टाळूमध्ये घर्षण निर्माण होते आणि उष्णता निर्माण होते. घर्षण होऊन उष्णता निर्माण होते म्हणून यांना उष्मे म्हणतात किंवा यांना घर्षक असं सुद्धा म्हणतात. तर हे 3 आहेत घर्षक. याच्यानंतरचा प्रकार आहे स्वतंत्र किंवा द्रविडियन. एकच व्यंजन आहे तो ळ. आपली जी वर्णमाला आहे ती आपण संस्कृत वर्णमालेपासून घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये ळ हा वर्ण नव्हता. परंतु इथले द्रविडियन लोक ळ चा वापर करत होते म्हणून मराठी वर्णमालेमध्ये ळ चा समावेश करण्यात आलेला आहे. किंवा दुसऱ्याही प्रकारे आपण त्याला स्वतंत्र का म्हणतो? कारण ळ पासून कोणताही शब्द मराठीमध्ये तयार होत नाही. जे काही शब्द होतात ळ पासून नाही होत, तर ळ हा शेवटी येतो. जसं की बाळ, टाळ, काळ, ळ शेवटी आलेला आहे म्हणूनही त्याला स्वतंत्र असं म्हणतात. शेवटचा प्रकार आहे व्यंजनांचा संयुक्त व्यंजन. अगोदर यांची क्ष आणि ज्ञ आहेत ते, याचा सुद्धा समावेश अगोदर वर्णमालेमध्ये होत नव्हता. परंतु आता हेच 2 व्यंजन वर्णमालेमध्ये आणि व्यंजनामध्ये ऍड झाल्यामुळे व्यंजनांची संख्या 36 झालेली आहे. तर याच्या बाबतीत एवढंच लक्षात ठेवायचं आहे की क्ष कसा बनतो, तर क्ष हा वर्ण क आणि श हे 2 वर्ण मिळून बनतो. तर ज्ञ हा वर्ण द, न आणि य मिळून बनतो. एवढंच लक्षात ठेवायचंय. म्हणजे एकापेक्षा जास्त व्यंजनच मिळून बनल्यामुळे यांना संयुक्त व्यंजन असं म्हणतात. जवळपास व्यंजनांचे प्रकार आपले इथे जवळपास सगळेच झालेले आहेत.
याच्यावरती हमखास प्रश्न येतो. व्यंजन वर्णमालेचे सगळे प्रकार झालेले आहेत तिन्ही, परंतु अजून 2 गोष्टी मला इथे ऍड कराव्याशा वाटतात याच व्हिडिओमध्ये. त्या आहेत दंत तालव्य आणि तालव्य. थोडंसं मी याच्याबद्दल इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेतलेलं आहे की दंत तालव्य म्हणजे काय. ज्या वर्णाचा उच्चार करताना आपल्या दाताचा आणि आपल्या टाळूचं आपल्याला सहाय्य घ्यावं लागतं, त्यांना दंत तालव्य म्हणतात. जसं की उदाहरण घ्यायचं म्हटलं तर जग असं जर मी लिहिलं तर बरेच जण याला जग म्हणतील, कोणी याला जग म्हणेल. जेव्हा मी याला जग म्हणतीये म्हणजे मी ज सोबत अ चा उच्चार केलेला आहे, आणि जेव्हा मी याला जग म्हणतीये तेव्हा मी ज सोबत यचं सहाय्य घेतलेलं आहे. जेव्हा ज्या शब्दांमध्ये मी अ किंवा आचं सहाय्य घेतीये, जसं की जग, जावई, चांदोबा, जहाज, हे सगळे आहेत दंत तालव्य. तर जग, छत्री, आपण याला छत्री नाही म्हणत, छत्री, छत्री, याच्यामध्ये छ य आलेला आहे. याचा उच्चार करताना मला दाताचं सहाय्य घ्यावं लागलेलं नाहीये उच्चार करताना, म्हणून जेव्हा यचं सहाय्य घेतो आपण उच्चार करताना ते सगळे शब्द तालव्य असतात. तर अ किंवा आचं सहाय्य घ्यावं लागत असेल तर ते सगळे दंत तालव्य शब्द असतात. एवढंच इथे लक्षात ठेवायचे. अजून 2 पॉइंट आठवलेत मला व्यंजनामध्येच, की जर मी क आणि य असं जर लिहिलं तर याला जोडाक्षर म्हणतात. म्हणजे जेव्हा 2 व्यंजन एकत्र येतात, जोडले जातात, तेव्हा त्यांना जोडाक्षर असं म्हणतात. प्रश्न येतो याच्यावर, छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्याच्यावर प्रश्न येतात. त्याच्यानंतर समजा मी क ला क जॉईन केलेलं, जसं की चक्का. क ला क म्हणजे एकच व्यंजन जेव्हा परत एकदा त्याला जोडलं जातं, 2 वेळेस एकच व्यंजन जोडलं जातं, तेव्हा त्याला जोडाक्षर नाही म्हणत, तर त्याला म्हणतात द्वित्त. या गोष्टी लक्षात ठेवा, द्वित्त काय आहे आणि जोडाक्षर काय आहे. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, आणि माझा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.